मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 25 ऑगस्ट. तर 25 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर मंगळवारी 25 ऑगस्टला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण जर शेतकरी मित्रांनो सावंतवाडी, कणकवली, राजपूर, रत्नागिरी, चिपळूण, महाबळेश्वर, महाड, लवसा, लोणावळा हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा असणार आहे. आपण जर सातारा परिसर जर बघितला, सातारा, कारेगाव, त्याचबरोबर कराड, मायनी, त्याचबरोबर विटा, अंजनी हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस हा मंगळवारी दुपारी 2च्या आसपास दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे. आपण जर दौंड, बारामती, कात्रज, त्याचबरोबर इंदापूर, करमाळा, अकलूज, कुरुडवाडी, पारोंडा, त्याचबरोबर भूम, बार्शी हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर वैराग, तळजापूर, तेर, लोहारा, ओसा, लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब, वडवणी, माजलगाव, परतूर, परभणी, गंगाखेड, पूर्णा, त्याचबरोबर बसवंत, नांदेड हा जर परिसर बघितला तर या भागात आपल्याला मंगळवारी 25 ऑगस्टला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर परभणी परिसर जर बघितला तर संध्याकाळी 5च्या आसपास या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर परभणी, पूर्णा, त्याचबरोबर जिंतूर, शेवगाव, परतूर, शेलू, लोणार, जालना हा परिसर बघितला तर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरात असणार आहे मंगळवारी 25 ऑगस्टला. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर पुसद, अरणी, त्याचबरोबर अंजनी हा परिसर बघितला, यवतमाळ, कळंब, पुलगाव, त्याचबरोबर अमरावती, तेलगाव, अचलपूर, अंजनगाव, अकोट, जळगाव, जामन, बुऱ्हाणपूर, नेपनगर, रावेर, पल हा परिसर जर बघितला तर या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 25 ऑगस्टला असणार आहे संध्याकाळी 5च्या आसपास. त्याचबरोबर आपण जर नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, उमरेड, ब्रह्मपुरी, देवरी, गोंदिया, त्याचबरोबर अंजनंदगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर गोंदिया, तुमसर, भंडारा, साकोली, उमरेड, ब्रह्मपुरी, देवरी, गडचिरोली, चामोशी, कापसी हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. चंद्रपूरमध्ये देखील रिमझिम पाऊस असणार आहे. जास्त नाही आहे पाऊस, पण रिमझिम पाऊस चंद्रपूर परिसरात असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर अचलपूर, अकोट, धरणी, त्याचबरोबर खंडवा, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला बुऱ्हाणपूरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस हा होणार आहे संध्याकाळी 5च्या आसपास. त्यानंतर धरणीमध्ये बघितलं, अकोटमध्ये बघितलं तर इथे देखील पाऊस असणार आहे. आपण जर बोदवड, जळगाव, चापोडा हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला जास्त काही पाऊस दिसत नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर धुळे, मालेगाव, सटाणा, साक्री, नंदुरबार, नवपूर, त्याचबरोबर औवा, पेठ, नाशिक, कारेगाव, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. इकडे आपण पेठ, नाशिक, घोटी, वडा, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, मुंबई, पेण, लोणावळा, लौसा हा देखील परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मंगळवार 25 ऑगस्टचा हा हवामानाचा अंदाज तुम्हाला कसा वाटला, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आत्ता सध्या तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या गावात पावसाची परिस्थिती काय आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि तुम्हाला कोणत्या परिसरामधला हवामानाचा अंदाज पाहिजे हे देखील सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.